नमस्कार. हॅलो माय यूट्यूब फॅमिली. तर आपण जसं की कराओके सिंगिंग बेटर करण्यासाठीच्या टिप्सबद्दल बोलत होतो. तर आजच्या आपल्या दिवसामध्ये आपण दिवसाची सुरुवात कशी करायची, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं, की आपण स्वतःला तयार करायचे, आपला आवाज तयार करायचे आणि दररोजची प्रॅक्टिस किमान 1 महिना तुम्ही हा जो रियाज केला, तर तुमचा जो हाय पिचला तुम्हाला गाणं म्हणायचं आहे, कराओके सिंगिंगच्या बीटसोबत तुम्हाला गाणं म्हणायचं आहे, तर त्याच्यासाठी तुमचा गळा तयार होऊ शकतो. माझ्या हेल्थ इश्यूजमुळे सध्या थ्रोट इन्फेक्शनमुळे मला जास्त गाऊन दाखवता येत नाही. तरी मी तुम्हाला एक सजेशन देते, की आपल्या यूट्यूबवरती अलंकार सारेगमप रियाज फॉर बिगिनर्स ह्या चॅनलवरती पण तुम्ही छान प्रकारे रियाज करू शकता. ह्याच्यामध्ये अलंकार दिलेले आहेत आणि अलंकार फर्स्टमध्ये जसं मी तुम्हाला ऐकवते. अशा म्युझिकसोबत आपल्याला तिथे जे दिलेलं आहे व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत बघून रियाज करता येऊ शकतो. तर बघा. रे गा मा पा धा नी सा सा नी धा पा मा गा रे सा. अशा फॉर्ममध्ये आपल्याला अलंकार फॉर बिगिनर्स या चॅनलवरती दिलेलं आहे. तर आपण ऑनलाईन ह्याच्यासोबत प्रॅक्टिस करू शकता. हा रियाज आपण किमान अर्धा तासापर्यंत एका अलंकार, एक अलंकार दररोज अशा प्रकारे सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. याने आपल्या आवाजाचा गळा तयार होतो. त्यानंतर मी सांगेन आपल्याला जे गाणं निवडायचं आहे, शिकायचं आहे. आता हा जो आपला टिप्स मी देते तो काही क्लासिकल सिंगर्ससाठी नाही आहे. जनरली आपण कराओके जे म्युझिक तयार होत असतं त्याच्यासोबत गाणं कसं म्हणायचं याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. त्याच्यामुळे क्लासिकलचा थोडासा आपण उपयोग याच्यासाठी करून घेऊ शकतो. फक्त गळा जो आहे तो तयार करण्यासाठी. पूर्णपणे याच्यावर डिपेंड नाही राहायचं आहे. आपण फक्त सिंगिंग कराओकेवर करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला गळा तयार करायचा आहे. यासाठी रियाज आणि त्याच्याबद्दल मी बोलत आहे. बाकी अलंकार, राग हे जे क्लासिकलचं जे आहे त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगत नाही आहे. आणि त्याच्यावरती एक्स्ट्रा आपण ऑफलाईन क्लासेससुद्धा चांगल्या पद्धतीने करू शकतात. पण कराओकेसाठी आपण जेव्हा तयारी करतो त्याबद्दल मी सांगते. गाणं आपण जेव्हा निवडतो, तर आपल्या आवडीचं जे गाणं आहे, नेहमीच्या ऐकण्यातलं गाणं असावं, ते आपल्याला सोपं असावं करताना. तुमच्या लेव्हलप्रमाणे तुम्ही गाणं निवडू शकता. तर ह्याच्यामध्ये मी सांगेल, अगोदर जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, की आपण अगोदर गाणं निवडायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे. त्यानंतर ते लिहून घ्यायचं आहे आणि ऐकून त्या गाण्यासोबत म्हणायची पण प्रॅक्टिस करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही गाणं लिहाल तेव्हा परफेक्शन असलं पाहिजे. त्याच्यामध्ये ओळी कुठल्या किती वेळा रिपीट केल्यात, म्युझिक याच्याबद्दलचं डिस्क्रिप्शन तुम्ही त्याच्यासोबत द्यायचं आहे. त्यानंतर गाणं खूप वेळा ऐकल्यानंतर विदाऊट म्युझिक एकदा आपलं गाणं रेकॉर्ड करा आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही जे कराओके म्युझिक निवडाल त्यासोबत तुमचं एक रेकॉर्डिंग तुम्ही ऐका. त्यानंतर ओरिजिनल सॉन्ग आणि आपल्या रेकॉर्डिंगमध्ये काय तफावत आहे, गाण्यामध्ये कुठे कुठे चेंजेस, कुठे कुठे आपल्याला सुधारणा करायच्या आहे, याबद्दल तुमच्या लक्षात येईल. तर आपल्या व्हिडिओजमध्ये आपण पुढचे असे व्हिडिओज असतील घेऊन येण्याचा प्रयत्न करेन, की एखादं गाणं निवडेल, त्यानंतर ते गाणं कशाप्रकारे ऑनलाईन आपल्याला शिकता येईल याच्याबद्दलचा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. स्टे ट्यून. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू आजच्या व्हिडिओमध्ये.